बालमित्रांनो, खरं सांगा बरं का, तुम्हाला पेपर चालू आहे आणि पेपर चालू असताना जर कुणी हळूच कानात उत्तरं जर सांगितले तर आवडेल का नाही? खरं सांगा. सगळ्यालाच आवडतंय. अरे तुम्ही टेन्शन घेऊच नका, तुमचा पेपरच असा काढतेत की त्या पेपरमध्ये प्रश्न पण असतात आणि उत्तर पण असतात. कसं काय माहिती आहे? तर तेच आपण आज शिकणार आहोत. उघडा तुमचं 5वी स्कॉलरशिपचं इंग्लिशचं पुस्तक आणि पहा युनिट 8 चॅप्टर नंबर 13. काय आहे? प्रोज पॅसेजेस फॉर कॉम्प्रेहेन्शन. यामध्ये तुम्हाला उतारा दिला जाते आणि त्या उतार्यामध्ये प्रश्नपद दिले जाते आणि उत्तरं सुद्धा. म्हणजे प्रश्न बी तिथंच आणि उत्तर बी तिथंच आणि म्हणून परीक्षा. बघा आहे का नाही मजा? लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. आता काय कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलनाकरिता तुम्हाला एक सोपा छोटा परिच्छेद दिला जातो. तुमची आकलन क्षमता लक्षात घेण्याकरता अशा परिच्छेदातील मजकुरावर आधारित छोटे 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. परिच्छेद काळजीपूर्वक वाचा. प्रश्नांची उत्तरे बहुधा त्या परिच्छेदातच असतात किंवा काही वेळा परिच्छेदाशी संबंधित असतात. प्रश्न काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचा आणि अचूक उत्तरे शोधून काढा. म्हणजे उत्तर त्याच्यातच दडलेले. म्हणजे झालं का नाही सांगा बरं? हळूच कानात कुणीतरी येऊन उत्तर सांगितल्यासारखं. बघा सॅम्पल क्वेश्चन्स. Read the given passage carefully and choose the correct alternatives. Read the given passage म्हणजे दिलेला उतारा वाचायचा आहे. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पॅसेज फर्स्ट, पहिला उतारा. आता बघा काय दिले पहिल्या उतार्यात. डिअर रोहित, प्रिय रोहित, आय एम गोइंग टू सीता काकी. आय एम गोइंग टू सीता काकी म्हणजे काय? मी सीता काकीकडे जात आहे. आता हा पॅसेज समजण्याकरता तुम्हाला ना शब्दसाठा भरपूर पाहिजे. बघा मी सीता काकीकडे चाललो आहे. मग आता सीता काकीकडे चाललो म्हणजे काय? पुढं अजून वाक्यरचना तुम्हाला लगेच मराठीतच ट्रान्सलेशन तुमच्या डोक्यात व्हायला पाहिजे. देअर्स उपमा. उपमा म्हणजेच काय? उपीट. देअर्स उपमा फॉर यू इन द किचन. तिथं तुझ्यासाठी किचनमध्ये उपमा तयार करून ठेवलेला आहे. आलं का लक्षात? पुन्हा अजून काय म्हणलंय तर देअर आर बनानाज. तिथं बनाना सुद्धा आहेत. म्हणजेच काय? केळी पण ठेवलेल्या आहेत. टू म्हणजे सुद्धा, तिथं केळी सुद्धा ठेवलेल्या आहेत. लुक आफ्टर लिटल सोनू. लुक आफ्टर लिटल सोनू, लहान सोनूकडे लक्ष दे, काळजी घे. डोंट फॉरगेट टू गिव्ह हर मिल्क. तिला दूध देण्याचं विसरू नको. स्टे ॲट होम टिल युअर फादर कम्स. घरी राहा जोपर्यंत तुझे वडील येत नाहीत तोपर्यंत. आय शॅल रिटर्न लेट ॲट नाईट. मी रात्री उशिरा येईन. युअर्स मम्मी, तुझीच आई. आता बघा हे पॅसेज आहे. आता तुम्ही पॅसेज वाचला रे वाचला. आता बघा प्रश्न. धडाधड तिथंच प्रश्न तिथंच उत्तर. हू हॅज रिटन द मॅसेज. हे मॅसेज कुणी लिहिलं आहे? कुणासाठी लिहिलंय तर रोहितसाठी. आणि कुणं लिहिलंय तर सगळ्यात शेवटी नाव असते मम्मीना. फादरनं नाही, सननं नाही, सीता काकीनं नाही तर मम्मी म्हणजे मदर. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. हे मला सांगा, प्रश्न इथंच आणि उत्तर इथंच आहेत का नाही? आहे का नाही? हे कॉपी केल्यासारखं आहे का नाही? आहे ना सोपं? दुसरा प्रश्न. चूज द करेक्ट फूड आयटम मेन्शनड इन द पॅसेज. इन द पॅसेज म्हणजे उतार्यामध्ये. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट फूड आयटम म्हणजे काय? योग्य अन्नपदार्थ निवडायचेत. मेन्शनड म्हणजे काय? उल्लेख केलेले. इन द पॅसेज म्हणजे या पॅसेजमध्ये उल्लेख केलेले अन्नपदार्थ शोधा. मग काय शोधायचं? धडाधड पर्याय. मग काय काय दिलं होतं रे पर्यायात? बघा नंबर 1 बनाना. हे बरोबर आहे, बनाना आहे की रे इथं. नंतर काय म्हणले? उपमा. बरोबर आहे, उपमा आहे. मिल्क, हे बघा मिल्क पण आहे. पर्याय 1 तर बरोबरच आहे. ते दुसरा बनानाज. लड्डूज म्हणलंच नव्हतं, नाही लड्डू, म्हणून पर्याय 2 येणार नाही. चौथा पर्याय उपमा म्हणले, केक म्हणलंच नव्हतं म्हणून पर्याय 4 येणार नाही.
मिल्क, बनानाज, सँडविच म्हणलंच नव्हतं. म्हणजे पर्याय 2, 3, 4 हे येणार नाही. म्हणजे 3 पर्याय येणार नाहीत. म्हणजे उरलं काय? पर्याय नंबर 1 हे येईल. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे समजायलंय तुम्हाला? हे समजलं का? तिथं समजून सांगितलेलंच आहे, तरीही तुम्हाला मी डबल सांगायलो. पुढचा प्रश्न. विच इन्स्ट्रक्शन इन द मेसेज इज रिलेटेड टू द फादर. रिलेटेड म्हणजे संबंधित आहे. टू द फादर म्हणजे वडिलांशी संबंधित मॅसेज वर कोणता इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे? कोणती सूचना वडिलांच्या संबंधित या मॅसेजमध्ये दिलेली आहे? आता उतारा तर वाचलाय, तरी पर्याय बघा. लुक ॲट युअर सिस्टर. वडिलाच्या संबंधित सिस्टर कसं येईल? रोहित कॅन हॅव उपमा. रोहितला सुद्धा उपमा दे. चुकलं. तिसरं काय? रोहित शुड स्टे होम टिल ही कम्स. ही विल कम लेट ॲट नाईट. नाही, पर्याय 4 नाही, पर्याय 2 नाही, पर्याय 1 नाही, तर पर्याय 4 करेक्ट आहे. रोहित शुड स्टे होम. रोहितसाठी पत्र लिहिलं आहे. डिअर रोहित एकदम वर लिहिलं होतं की नाही? हां, मग रोहित शुड स्टे होम. त्यानं घरी राहायला पाहिजे. टिल ही कम्स. ही कम्स म्हणजे काय? त्याचे वडील येईपर्यंत घरीच राहायचं. हे बरोबर आहे की रे? म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता तुम्हीच सांगा, आहे का नाही सोपं? नुसतं उतारा बघायचा, त्याच्या खाली प्रश्न बघायचे आणि धडाधड उत्तरं शोधून वर्तुळ फक्त रंगवायचं. एवढा सोपा भाग. चला आता पॅसेज दुसरा बघा. डॅन टॅडॅन. पॅसेज नंबर 2. पहा बरं काय दिले. मग हे शब्द साठा पाठ पाहिजे. हे दररोज 20-20 शब्द पाठ करायलात ना? हां, तुम्हालाच म्हणायलो. दररोज 20-20 शब्द पाठ करायलात का? शब्दार्थाची वही केली का? हो ना? नाही, आवाज आला नाही. म्हणजे आता इथून पुढं पाठ करा. आजपासून करणार ना? हां, दररोज 20-20 शब्द नवीन पाठ करायचे, लिहायचे. बघा आता काय म्हणलंय. द एलिफंट इज व्हेरी बिग ॲनिमल. हत्ती एक खूप मोठा प्राणी आहे. इट हॅज बिग लेग्स. त्याचे पाय खूप मोठे आहेत. अँड लार्ज इयर्स. आणि त्याचे कान खूप मोठे आहेत, सुपासारखे. बट इट्स आईज आर स्मॉल. पण त्याचे डोळे लहान लहान आहेत. इट हॅज लॉंग ट्रंक. त्याची सोंड खूप लांब आहे. अँड लॉंग व्हाईट टस्क्स. आणि त्याचे पांढरे दात सुद्धा मोठे आहेत. हे बघितलंय का तुम्ही हत्तीला एकदा तरी? बघितलंय ना प्राणी संग्रहालयात? हां, राईट. पुढचं. इट्स ट्रंक. त्याची जी सोंड आहे इज व्हेरी युजफुल टू इट. त्याच्यासाठी त्याची सोंड खूप महत्त्वाची आहे. इट रेजेस इट्स ट्रंक अँड ट्रम्पेट्स. आणि त्यानं त्याची सोंड वर घेते आणि ट्रम्पेट्स म्हणजे काय? चित्कार करते, ओरडते. अरे ट्रम्पेट्स हे आपण पाहिलेलं आहे ॲनिमल अँड देअर साऊंड्समध्ये, ह्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. इट ड्रिंक्स वॉटर विथ द हेल्प ऑफ इट्स ट्रंक. त्याच्या सोंडेच्या साह्यानं ते पाणी पितंय. इट पिकअप इवन अ व्हेरी स्मॉल थिन लाईक अ पिन विथ इट्स ट्रंक. त्यानं त्याच्या सोंडेनं खाली पडलेली टाचणी सुद्धा उचलू शकते. इट कॅन कॅरी ल्यूज लोड्स, हेवी लोड्स. त्यानं पाठीवर खूप खूप वजनदार वस्तू वाहून नेऊ शकतंय. हे समजला उतारा? आता उतारा जर तुम्हाला समजला रे, तर प्रश्नाची उत्तरंसुद्धा चुटकीसरशी तुम्हाला येऊ शकतात. पण उतारा समजायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1. विच ऑप्शन विल रिप्लेस क्वेश्चन मार्क इन द वेब गिवन बिलो. आता खाली एक वेब डायग्राम दिले, त्याच्यामध्ये एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. ते प्रश्नार्थक चिन्हात कोणता पर्याय येईल हे विचारले. विच ऑप्शन म्हणजे कोणता पर्याय. रिप्लेस म्हणजे तुम्ही ठेवसाल त्या जागी. क्वेश्चन मार्कच्या जागी काय ठेवताल तो ऑप्शन इन वेब डायग्राम. ह्या डायग्राममध्ये मग पहिलं समजून घ्या काय प्रश्न आहे. यूज ऑफ एलिफंट्स ट्रंक. हत्तीच्या सोंडेचा उपयोग. ड्रिंक्स वॉटर पाणी पिण्यासाठी. पुन्हा काय? कॅन पिकअप स्मॉल थिंग छोट्या छोट्या वस्तू उचलण्यासाठी. कॅन राईज द ट्रम्पेट्स आणि मोठ्यानं चित्कार करण्यासाठी. आणि पर्याय नंबर 4, 3, 2, 1 मध्ये काय दिले बघा. हॅज अ लॉंग ट्रंक. हो बाबा, मोठी ट्रंक असते हे तर बरोबर आहे, पण हे उपयोग नाही आहे. व्हेरी युजफुल. व्हेरी युजफुल पण काय वापर हे स्पष्ट दिलं नाही, चुकलं. कॅन हिअर. अरे सोंडेच्या साह्यानं ऐकू शकते का? चुकलं. म्हणजे पर्याय 1, 2, 4 येणार नाही. उत्तर काय? पर्याय 3. कॅन कॅरी हेवी लोड्स. म्हणून हे बघा इथंच आहे बघा, कॅन कॅरी हेवी लोड्स.
इथंच उत्तर दिलेलं आहे आणि हेच बघून लिहायचं आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न काय दिलं आहे? द एलिफंट इज द ओनली ॲनिमल. हत्ती एकमेव असा प्राणी आहे हू हॅज अ डॅश डॅश, ज्याला डॅश डॅश आहे. काय आहे? स्मॉल आईज. नाही, बऱ्याचशा प्राण्यांना छोटे छोटे डोळे आहेत की रे. विथ टस्क्स, त्याला व्हाईट टस्क म्हणजे काय पांढरे दात आहेत. बऱ्याच जणांना पांढरे दात असतात की रे. लॉंग ट्रंक, मोठी सोड फक्त हत्तीलाच आहे. बिग लेग्स, मोठे पाय तर बऱ्याच जणाला असतात. हिप्पोपोटामसला सुद्धा असतात. म्हणून सापाला सुद्धा लहान डोळे असतात. दात याला सुद्धा असतात. शार्कला सुद्धा असतात. बरोबर आहे. मुंगसाला सुद्धा दात असतात. बरोबर आहे का नाही? उंदराला सुद्धा असतात. मग ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3, लॉंग ट्रंक. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर लोड्स. लोड म्हणजे ओझ. ओझ्याला काय शब्द आहे समानार्थी? स्मॉल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठे आणि लॉंग म्हणजे लांब. पण हेवी म्हणजेच काय? अवजड. लोड म्हणजेच काय? ओझे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 आहे ना. सोपं. चला पुढचा प्रश्न, पॅसेज 3. आता तिसरा पॅसेज काय दिला बघा. तर तिसऱ्या पॅसेजमध्ये पहिल्यांदा पॅसेज समजून घ्यायचा. बिट्टू वॉज अ फॅट बॉय विथ बिग बेली. बिट्टू असा मुलगा होता जो फॅट बॉय म्हणजे लठ्ठ मुलगा होता. विथ अ बिग बेली म्हणजे भलं मोठं पोट होतं. बेली म्हणजे ही हॅड पेन इन हिज स्टमक. त्याच्या पोटामध्ये नुसतं दुखत होतं. हिज मदर टूक हिम टू देअर फॅमिली डॉक्टर. मग त्याच्या आईनं त्याला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. ही एक्झामाइनड बिट्टू. डॉक्टरनी बिट्टूला तपासलं. द डॉक्टर गेव सम टॅबलेट. डॉक्टरनी त्याला काही टॅबलेट्स दिले. टॅबलेट्स टू हिम, त्याला दिले. ही सेड डोंट वरी. डॉक्टर म्हणाले डोंट वरी बिट्टू, काही काळजी करू नको बिट्टू. बट रिमेंबर धिस वेल, पण ही एक गोष्ट लक्षात ठेव. ईट ओनली व्हेन यू आर हंग्री. फक्त तुला भूक लागली की जेवण कर. डू नॉट ईट टू मच. कितीही गप 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 खात बसू नको. आता झालं का रे? हे पॅसेज समजला. आता ह्याच्यातलेच बघून उत्तर शोधायची. किती सोपं आहे. क्वेश्चन नंबर 1, बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम. बिट्टूला सफरिंग म्हणजे त्रास होत होता. कशाचा त्रास होता? हेडॅच म्हणजे डोकेदुखीचा. टूथ एच म्हणजे दात दुखीचा. बॅक एच म्हणजे पाठीचा. चुकलं तर स्टमक एच म्हणजे पोटदुखीचा त्रास होत होता. म्हणून याचं इथं दिलं बघा स्टमक एच. हे इथं स्टमक एच. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2 GQ बघूनच लिहायचं असते. पुढचा दुसरा प्रश्न, बिट्टू वॉज फॅट. बिट्टू खूप लठ्ठ होता. अँड हॅड अ बिग बेली. का आणि त्याचं पोट सुद्धा भलं मोठं होतं. टपांग ठपांग ठपांग. बिकॉज कारण त्याचं पोट का मोठं होतं? कारण ही एट टू लेस. त्यानं खूप खूप कमी खात होता म्हणून पोट मोठं होतं का? चुकलं. ही एट ओनली व्हॉट ही लाईक्ड. फक्त त्याला काय आवडतंय तेच खात बसायचं ते. हे चुकलो. तर काय? ही एट ओनली स्वीट्स. त्यानं फक्त गोडच खात होता? नाही, हे पण नाही, हे पण नाही. तर ही एट टू मच. इतकं जास्त खायचा की त्यानं जेवल्यानंतर स्वयंपाकच करावा लागायचा. दुसऱ्याला काही उरायचंच नाही. म्हणून याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं. तिसराही प्रश्न काय आहे? डॉक्टर ॲडवाइस्ड बिट्टू टू ईट. डॉक्टरनी बिट्टूला सल्ला दिला खाण्यासाठी. काय सल्ला दिला? नंबर 1 पर्याय नंबर काय आहे? व्हेनेवर ही वॉन्टेड. जेव्हा तुला खा वाटलं तेव्हा खा. असा कोणता डॉक्टर सल्ला दिल रे? मला तरी पत्ता सांगा, मी पण दाखवतो. म्हणजे किती बी खाता येईल. आणि आजारी पडायचं का? बिलकुल चूक आहे सल्ला हे. पर्याय नंबर 2 व्हॉट एव्हर ही वॉन्टेड. ऐन पर्याय 1 हां व्हेनेवर ही वॉन्टेड म्हणजे जेव्हा केव्हा त्याला काही खा वाटलं तेव्हा. व्हॉट एव्हर ही वॉन्टेड म्हणजे जे काही त्याला खा वाटलं ते खा. बरोबर आहे. तिसरा पर्याय काय म्हणते? ओनली व्हेन ही वॉज ॲट होम. फक्त त्यानं घरी असलं कीच खायचं. आता 24 तास माणूस सुट्टी असल्यावर घरी असल्यावर खातच बसायचं का? सकाळी दुपारी संध्याकाळी मध्यरात्री. वाईन चुकलं.
पर्याय 1 येत नाही, पर्याय 2 येत नाही, पर्याय 3 येत नाही, तर पर्याय 4च येईल. ओनली व्हेन ही वॉज हँग्री. ज्या वेळेस तुम्ही काम करतात, काम केल्यानंतर तुमच्या शरीरातून घाम येतो, तुम्ही थकल्यानंतर मग भूक लागते आणि भूक लागल्यावरच जेवण करायचं असं डॉक्टरनं सांगितलं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? किती सोपे सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. असे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, पण हे सोपे प्रश्न 3 घंटे सोडवायचे नाहीत की 1 घंटाभर सोडवायचं नाही. 1 मिनिटात 1 प्रश्न व्हायला पाहिजे, 3 मिनिटात 3 प्रश्न व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला 3 मिनिटामध्ये तो उतारा वाचायचा आहे, प्रश्न वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नाचे अचूक उत्तरं रंगवायचेत. सोपं आहे. म्हणजे खुशीनं आपण 20-20 मिनिट एक पॅसेज सोडवायचा नाही, हे लक्षात घ्या बरं. वेळेला महत्त्व आहे. आणि मग पॅसेज सोडवणं छान कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही शब्दार्थ पाठांतर जास्त करताल तेव्हा. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शब्दार्थ पाठांतर करा. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची शपथ आहे, दररोज 20 शब्द पाठ करा. पहा, पॅसेज फर्स्ट. आता इथं दिले बघा काय, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस मधलं पॅसेज फर्स्ट आहे. काय म्हणलंय, मीना अँड सागर वेंट टू द सर्कस. मीना आणि सागर सर्कसला गेले. दे टूक देअर सीट्स इनसाइड द बिग टेंट. त्यांनी एकदम मोठ्या टेंटमध्ये त्यांची जागा पकडली. सून द सर्कस शो बिगॅन. आणि लवकरच सर्कस सुरू झाली. द बँड प्लेड म्युझिक. बँडनी म्युझिक वाजवलं. द डॉग्स पुल्ड अ कार्ट. कुत्रे आले आणि त्यांनी एक बैलगाडीच ओढली छोटीशी. द एलिफंट पुश्ड अ फुटबॉल. एलिफंट आला आणि त्यानं फुटबॉलला धक्का दिला, ढकललं. अँड प्लेड विथ इट. आणि त्यानं फुटबॉलसोबत खेळायला लागला. द टायगर सॅट ऑन द स्टूल्स. वाघ आले आणि वाघ तर चक्क स्टूलवर बसले. द मंकीज रोड बायसिकल. माकडांनी तर सायकली चालवायला सुरुवात केली. द क्लोन्स प्लेड मेनी फनी ट्रिक्स. आणि जोकर आले आणि जोकरांनी तर खूप खूप छान युक्त्या केल्या आणि हसवलं. एव्हरीवन लॉफ्ड. प्रत्येकजण खूप खूप हसलं. आता हा झाला उतारा. आता प्रश्न बघा. द सर्कस वॉज परफॉर्मड डॅश डॅश. सर्कस वॉज परफॉर्म म्हणजे सर्कस कुठं होत होती, इन ह हॉल. हॉलमध्ये होती का, आईंग हॉलमध्ये तर आपण राहतो, चुकलं. इन अ ग्राउंड. ग्राउंडमध्ये होती का, नाही. इन अ सर्कल. गोल वर्तुळाकारामध्ये होती का, नाही. तर इन अ टेंट. टेंटमध्ये होती. इथं लिहिले बघा, इनसाइड द बिग टेंट. आहे का नाही, उत्तर इथंच दडलेलं, फक्त शोधावं लागतंय. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पटकन उत्तर वाचायचं, पटकन समजून घ्यायचं, पटकन तपासायचं आणि रंगवायचं. दुसरा प्रश्न, चूज अनादर वर्ड फॉर द क्लोन. क्लोनसाठी दुसरा शब्द काय, अनादर वर्ड. जॉकी. जॉकी तर घोडेस्वाराला म्हणतात. कॉमेडियन म्हणजे विनोद करणारा. ॲक्टर म्हणजे नायक, म्हणजे तिन्ही येत नाहीत. तर जोकर. क्लोन म्हणजे जोकर, बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न, द मंकीज. माकडांनी काय केलं, माकडांनी सॅट ऑन द स्टूल. नाही, वाघ खुर्चीवर बसला होता. पुलड द कार्ट. पुल डॉगनी केली होती, बरोबर आहे का. बैलगाडी कुणी ओढली, तर हे बघा, द डॉग्स पुलड म्हणजे इथं कुत्र्यांनी ओढली. प्लेड फुटबॉल. फुटबॉल कोण खेळायला, हत्तीनं. मग पर्याय 1, 2, 3 येणार नाही, तर चौथाच येईल. रोड बायसिकल्स. माकडांनी तर सायकली चालवायला सुरुवात केली. म्हणून इथं दिलं बा, मंकीज रोड बायसिकल. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 झाला. हेही उतारा पूर्ण झाला. समजलं मुलांनो, किती सोपं आहे रे. चला दुसरा पॅसेज. काय दिले दुसऱ्या पॅसेजमध्ये, डिअर रमाकांत. आता पत्र आहे बरं का, कुणी लिहिलंय, राजारामनं, युअर्स लव्हिंग फ्रेंडनं लिहिलं आहे. डिअर रमाकांत, आय रेड अबाउट युअर सक्सेस इन द न्यूजपेपर. मी न्यूजपेपर वाचला आणि त्या न्यूजपेपरमध्ये तुला जे भरघोस यश मिळालं होतं ते यश मी वाचलं, पाहिलं. यू हॅव वॉन द फर्स्ट प्राईज इन द एंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. यू हॅव वॉन द प्राईज म्हणजे तू बक्षीस जिंकलास. कशात, इन द एंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये तू बक्षीस जिंकलास. आय वॉज व्हेरी हॅपी. मी खूप 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 आनंदी होतो. टू सी युअर फोटो. मला तुझा फोटो बघून खूप खूप आनंद झाला.
इन द न्यूजपेपर. वर्तमानपत्रात तुझा फोटो बघून मला खूप आनंद झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. माय हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर ग्रँड सक्सेस. तुझ्या मोठ्या यशासाठी मला तुला खूप खूप अभिनंदन करायचं आहे. विथ गुड विशेष आणि खूप खूप तुला शुभेच्छा. युअर्स लव्हिंग फ्रेंड राजाराम. आता बघा रे, द सब्जेक्ट ऑफ द अबोव लेटर इज, सब्जेक्ट म्हणजे विषय. वरच्या पत्राचा विषय काय होता? नंबर 1, मॅसेज हे विषय होता का? नाही. ग्रीटिंग, शुभेच्छा देणं होतं का? नाही. अँड ऐंग 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 शुभेच्छाच होतं की रे, शुभेच्छाच दिल्या ना, गुड विशेस ग्रीटिंग केले. अँड इन्व्हिटेशन, आमंत्रण होतं का? नाही. अ कंप्लेंट, तक्रार होती का? नाही. तर पर्याय 1 नाही, 3 नाही, 4 नाही, तर ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा देणं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा बरं अजून एक सोपा प्रश्न. इट इज अ लेटर अबाउट, हे एक पत्र आहे. कुणाच्या बाबतीतलं पत्र आहे? डॅश डॅश फ्रेंड्स सक्सेस, मित्राच्या यशाबाबत. इथं म्हणले रिव्हर्स लव्हिंग फ्रेंड राजाराम, बरोबर मित्राचं यशच आहे ना रे. ड्रॉइंग कॉम्पिटिशनबाबत नाही, द फोटोबाबत नाही, द न्यूज आयटमसाठी नाही, तर सक्सेस मित्राच्या यशाबद्दल. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. तिसरा प्रश्न. अँड ॲडजेक्टिव्ह यूज्ड फॉर रमाकांत. आता हे रमाकांत आहे ना, रमाकांतसाठी काय विशेषण वापरले? रमाकांत सक्सेस इज, रमाकांतच्या यशाबद्दल कोणतं विशेषण वापरलं आहे? हार्टिएस्ट असं वापरलं आहे का? ब्राईट वापरलं आहे का? ग्रँड वापरलं आहे का हॅपी वापरलं आहे? तर एकदम बरोबर आहे, ग्रँड सक्सेस, खूप मोठं यश. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं बालमित्रांनो? अशा प्रकारे ही उतारा झाला बघा पूर्ण. आता तुम्हाला समजायलं आहे थोडं थोडं, हे लक्षात यायलं आहे. हे मग आता आपण काय करूया? आपण एक आयडिया करूया. आता किती वाजलेत? बरोबर 3 मिनिटात हे उतारा होतंय का बघू आपण. हे चला बरं, वेळ सुरू झाला, स्टार्ट. पॅसेज 3. द जिराफ इज द टॉलेस्ट ॲनिमल. जिराफ हा खूप टॉलेस्ट ॲनिमल इन द वर्ल्ड अँड ऑफन रिचेस अ हाईट ऑफ 5.5 मीटर्स. त्याचं 5.5 मीटरपर्यंत उंची आहे. द जिराफ ऑल्सो हॅव लॉंग लेग्स, त्याचे लांब पाय आहेत. इट्स हेड इज स्मॉल अँड नॅरो, त्याचं अरुंद आणि लहान तोंड आहे. अँड इट्स आईज विच आर डार्क अँड सॉफ्ट, त्याचे डोळे डार्क आहेत आणि सॉफ्ट आहेत. गिव धिस ह्यूज ॲनिमल अँड एक्सप्रेशन ऑफ जेंटलनेस. हे खरोखर अतिशय जेंटल असं हा प्राणी आहे, मृदू प्राणी आहे. द इयर्स ऑफ द जिराफ, त्याचे जिराफची कानं, विच आर क्वाईट लार्ज, त्याचे कानं खूप मोठे आहेत. आर सेन्सिटिव्ह, त्याचे खूप संवेदनशील कानं आहेत. टू द फेंटेस्ट साऊंड, लहानातला लहान आवाजसुद्धा ते कॅच करू शकतात. इट किक्स आउट इट्स हाइंड लेग्स, त्याच्या हाइंड लेग म्हणजे काय, तर पाठीमागच्या पायानं लात मारतंय. ऑर युजेस इट्स हेड टू प्रोटेक्ट इट सेल्फ, आणि त्याचं डोकं संरक्षण करण्यासाठी वापरतं. आता प्रश्न बघा. जिराफ्स डॅश डॅश गिव इट ॲन एक्सप्रेशन ऑफ जेंटलनेस. मग जिराफ्सचे काय आहेत की ते जेंटलनेसचं प्रतीक आहे. तर मग काय आहे, तर काय आहे, ॲन एक्सप्रेशन ऑफ जेंटलनेस. काय, आईज आहे बघा, डोळे. करेक्ट आहे. हाईट नाही, इयर्स नाही, लेग्स नाही, तर आईज. हे डोळे हे मृदुतेचे लक्षण आहेत. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. दुसरं, व्हॉट हेल्प्स जिराफ टू प्रोटेक्ट इट सेल्फ. जिराफला काय मदत करते? त्याचं संरक्षण करण्यासाठी काय मदत करते? इट्स 4 लेग्स, त्याचे पुढचे 2 पाय मदत करतात का? नाही. इट्स इयर, त्याचे कानं मदत करतात का? नाही. इट्स आईज, त्याचे डोळे मदत करतात का? नाही. इट्स हाइंड लेग, त्याचे पाठीमागचे 2 पाय मदत करतात. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला रांगवा. तिसरं आणि शेवटचा प्रश्न. नो अदर ॲनिमल इज ॲज डॅश डॅश ॲज जिराफ इन द वर्ल्ड. जिराफसारखा असा प्राणी कोणता नाही. हाडकुळा का, लांब का, टॉल का ह्यूज. मग कोणतं येईल? तर पर्याय नंबर 3, टॉल. झालं की रे, 2.5 मिनिटात झाले आपले 3 प्रश्न आणि रंगवायला 10-10 सेकंद. अशा प्रकारे आपण 3 मिनिटामध्येच
3 प्रश्न उतारा वाचून सोडवला आहे ना सोपं मुलांनो. मग आता घरीसुद्धा तुम्ही आला असंच सराव करायचं आहे बरं का रे मुलांनो. बरोबर टाईम लावायचा आणि टाईम लावून उतारायचे प्रश्न सोडवायचे. नाहीतर परीक्षेत बसताल 2 घंटे तेच सोडवताल आणि पुन्हा म्हणताल पेपर लई सोपा होता आणि पुन्हा म्हणताल शेवटी तर लई प्रश्न राहिले माझे. म्हणून 1 मिनिटात 1 प्रश्न व्हायला पाहिजे. उतारा 4 बघा आता काय दिला आहे. देर इज अ ग्रेट सिमिलॅरिटी बिटवीन प्लांट लाईफ अँड ॲनिमल लाईफ. बघा आता वनस्पती जीवन आणि प्राण्यांचे जीवन यांच्यामध्ये खूप साम्य आहे. प्लांट्स ब्रीद अँड गो टू स्लीप लाईक ह्युमन बिंग्स. प्राणी वनस्पती हे कसे असतात, वनस्पतीसारखं झोपतात आणि श्वास पण घेतात माणसासारखं झोपतात आणि श्वास पण घेतात. बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स नीड फूड ग्रो. वनस्पतींना आणि प्राण्यांना दोघांनाही वाढ होण्यासाठी काय पाहिजे, फूड म्हणजे अन्न पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंटली आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लांट्स हॅव फीलिंग लाईक ॲनिमल्स. आणि प्लांट्स म्हणजे रोपट्यांनासुद्धा प्राण्यांसारख्या भावना असतात. बोथ नीड वॉटर, दोघांनाही पाणी लागतंय, लाईट प्रकाश लागतंय, अँड एअर टू लिव्ह, आणि हवासुद्धा लागती प्राण्यांना आणि वनस्पतींना. हे बघा रे उतारा तो लय भारी दिसायला आहे. काय म्हणले, व्हॉट इज द पॅसेज अबाउट. हा उतारा कशाशी निगडीत आहे मग. अरे फारच सोपा आहे. हा उतारा प्लांट्स अँड ॲनिमलशी निगडीत आहे. बरोबर वाटायला आहे. डिफरन्स बिटवीन प्लांट लाईफ अँड ॲनिमल लाईफचं साम्य, विरुद्धाभास नाही. सिमिलॅरिटी बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल, हे बरोबर वाटायले. सिमिलॅरिटी बिटवीन प्लांट लाईफ अँड ॲनिमल लाईफ. पर्याय नंबर 4 करेक्ट आहे रे, 4 करेक्ट आहे. प्लांटचं वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन यांचं सारखेपणाच्या बाबतीत हा उतारा आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. काय दिलं आहे दुसरा प्रश्न. इम्पॉर्टंट नीड्स ऑफ प्लांट्स आर. रोपांच्या गरजा काय काय आहेत. वॉटर, लाईट, एअर अँड फूड. बरोबर आहे की रे. त्यांना वॉटर बी पाहिजे, लाईट प्रकाश बी पाहिजे, हवा बी पाहिजे, खाद्यपदार्थ बी पाहिजे. दुसरं वॉटर, शेल्टर, त्यांना निवाऱ्याची काही गरज नाही, दुसरं येत नाही. वॉटर, क्लोथ्स, कपड्याची गरज नाही, येत नाही. स्लीप, फूड, वॉटर, लाईट, स्लीप झोपायची गरज नाही. दुसऱ्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. तिसरा प्रश्न. which is the most important similarity between plant life and animal life. वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन यांच्यात मोस्ट इम्पॉर्टंट सिमिलरिटी, सारखं साम्य काय आहे. नंबर 1, द प्लांट्स नीड फूड टू ग्रो. रोपांना खाद्यपदार्थ पाहिजे, हे तर बरोबर आहे. तरी पुढचं बघा. द प्लांट्स हॅव फिलिंग्स लाईक ॲनिमल. हे महत्त्वाचं आहे. रोपांना प्राण्यांसारख्या भावना असतात. दे नीड वॉटर, लाईट, एअर. त्यांना पाणी, प्रकाश आणि हवा पाहिजे. दे ब्रीद अँड गो टू स्लीप लाईक ह्युमन्स अँड प्लांट्स. ते झोपी जातात आणि श्वासोश्वास घेतात प्राण्यासारखं आणि रोपांसारखं. तर अचूक उत्तर काय, प्राणी जीवन आणि वनस्पती जीवनचं काय आहे. अचूक उत्तर पर्याय नंबर 2. द प्लांट्स हॅव फिलिंग लाईक ॲनिमल. रोपांना सर्व प्राण्यांसारख्या भावना असतात. समजायला ना मुलांनो. पहा बरं बघा आता पॅसेज नंबर 5 काय दिलं आहे. मिल्क इज अ लिक्विड. दूध हे एक द्रव पदार्थ आहे. इट इज व्हाईट इन कलर. ते कसं आहे, पांढऱ्या रंगाचं आहे दूध. वी गेट मिल्क फ्रॉम काऊज अँड बफेलोज. आपल्याला गाई आणि म्हशींपासून दूध मिळतं आहे. मिल्क इज हेल्दी ड्रिंक. दूध हे पौष्टिक द्रव पदार्थ आहे. इट इज कम्प्लीट फूड दॅट मेक्स अ स्ट्रॉंग. आपल्याला ते दूध स्ट्रॉंग बनवते. वी कॅन मेक कर्ड्स फ्रॉम मिल्क. दुधापासून आपण दही बनवतो. मेनी ऑफ द स्वीट्स आर मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून अनेक गोड पदार्थही बनवले जातात. वी ऑल्सो गेट बटर. आपल्याला लोणी मिळते. चीज अँड क्रीम, साय मिळती, चीज मिळती फ्रॉम मिल्क, दुधापासून. वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. हे खरंच आपण दररोज दूध पिलं पाहिजे. कोण कोण पिते हात वर करा. एवढ्याच्या हातच बाकीचे रे. चहा कोण कोण पिते हात वर करा. वा वा वा, व्हेरी गुड. काठी घे रे, काठी.
गातड्यांनो, चहा पितात तुम्ही? हात खाली घ्या. इथून पुढं चहा प्यायचा नाही, फक्त दूध प्यायचा. पुढचा प्रश्न काय आहे? नंबर 1. वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आपण दररोज दूध पिलं पाहिजे. बिकॉज, कारण इट इज अ गुड ड्रिंक. ते चांगलं पेय आहे. इट इज अ लिक्विड. ते द्रव पदार्थ आहे म्हणून का? इट इज हेल्दी ड्रिंक. पॅसेजमध्ये काय दिलंय? हेल्दी ड्रिंक म्हणलंय की नाही? तर म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. इट इज व्हाईट इन कलर. पांढरा आहे म्हणून का? चुकला. तर अचूक आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न. चूज फ्रॉम द पॅसेज. उतार्यातून निवडायचं. द अपोजिट वर्ड फॉर द वर्ड वीक. वीक या शब्दासाठी उतार्यात कोणता शब्द आहे? पर्यायातून बघा. वीकच्या विरुद्धार्थी हेल्दी येते का? नाही. कंप्लीट येते का? पूर्ण करणे नाही. व्हाईट येते का? पांढरं नाही. तर वीक म्हणजे अशक्त, स्ट्रॉंग म्हणजे सशक्त. म्हणजे दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न. हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये किती फूड आयटम दिलेले आहेत? तर किती आहेत फूड आयटम? पहा बरं. नंबर 1, 2, 3, 4 पैकी कोणतं? सापडले का खाद्यपदार्थ? अरे अगदी सोपे. बघा शेवटच्या ओळीत काय म्हणले? क्रीम साय मिळते, चीज मिळते, बटर मिळते, म्हणजे 3 झाले. त्याच्यानंतर स्वीट्स मिळते 4 झाले. त्याच्यानंतर कर्ड मिळते, दही मिळते 5 झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मिल्क हे स्वतः एक खाद्यपदार्थच आहे की रे, म्हणजे 6 झाले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर हेल्दी ड्रिंक म्हणले नाही हे, आहे की नाही? म्हणून तिसऱ्याचं उत्तर 6 झाले, म्हणजे पर्याय नंबर 3. समजलं? नेक्स्ट. हां, पहा बरं आता पॅसेज नंबर 6. 6वा उतारा बघा काय दिलंय? 10 बॉईज अँड गर्ल्स. 10 मुलं आणि मुली बिगॅन टू क्लाइंब अप द हिल ॲट 6 in the morning. 6 in the morning म्हणजे काय? सकाळी 6 वाजता ते चढायला सुरुवात केली. इट वॉज अ स्मॉल बट रॉकी. ते लहान होतं पण खूप खडकाळ होतं. स्टेप हिल, खूप खडकाळ अशी टेकडी होती बरं का पाऊलांची. स्टेप म्हणजेच काय? एकदम चढ होता. देअर वॉज अ फोर्ट ॲट द टॉप ऑफ द हिल. त्या टेकडीच्या वर एक किल्ला होता. दे विल एन्जॉय ट्रेकिंग. आणि आम्हाला गिर्यारोहणाचा खूप आनंद आला त्यांना. इट इज देअर हॉबी ड्युरिंग द व्हॅकेशन. सुट्ट्यामध्ये ही त्यांचं हॉबी आहे, छंद आहे. दे विल रीच द फोर्ट ॲट 7:30. 7:30 वाजता ते किल्ल्यावर पोहोचले. किती वाजता निघून? सकाळी 6ला निघून. चला पुढचं प्रश्न. ट्रेकिंग वॉज द चिल्ड्रन्स डॅश डॅश. लहान मुलांची ट्रेकिंग करणं ही काय होती? नंबर 1 हॅबिट म्हणजे सवय होती का? नंबर 2 ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती होती का? हॉबी म्हणजे छंद होता का? का फन म्हणजे आनंद होता? तर काय येईल याचं उत्तर? पहिल्याचं इथंच दिलेलं आहे, हॉबी. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 हॉबी. या बघा इथं दिले देअर हॉबी. चला नेक्स्ट पुढचं. समजलं? इथं लिहिले बघा हॉबी. इट इज देअर हॉबी. त्यांची ही आवड आहे. हॅबिट म्हणजे काय? सवय. ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती. आणि फन म्हणजे आनंद. हे तिन्ही पण नाही, तर हॉबी आहे. चला पुढचा पहा. पुढचा प्रश्न. रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट क्लॉक शोविंग द टाईम गिवन इन द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात आपल्याला काय करायचं आहे? टाईम सांगायचा आहे. मग आता पहिलं 1, 2, 3, 4 आहेत पर्याय. तर पहिलं पर्याय आता वर काय दिलं आहे? दे विल रीच द फोर्ट ॲट 7:30. दे विल रीच द फोर्ट ॲट 7:30 म्हणजे काय? ते 7:30 किल्ल्यावर पोहोचले. मग पहिला पर्याय काय दिले? घड्याळ. दुसरा घड्याळ, तिसरा घड्याळ, चौथा घड्याळ. आता इथं किती झालेत? 35 past 6. इथं 1/4 past 7 आणि इथं 1/2 past 3. आणि इथं ॲक्युरेट दिलं आहे 30 past 7 म्हणजे 1/2 past 7. 7:30 हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसरा प्रश्न काय दिला बघा? तिसरा प्रश्न.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा. दे आर क्लाइम्बिंग अप. ते चढत आहेत वर. अप द हिल टू डॅश डॅश. कशासाठी वर चढत आहेत? रीच द फोर्ट. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी. हे बरोबर आहे का? नंबर 2, रीच द टॉप ऑफ द हिल. वर पोहोचण्यासाठी काय एकदम? एन्जॉय ट्रेकिंग. एन्जॉय द सीन. त्यांना मग नेमकं काय करायचं आहे? किल्ल्यावर तर चढायचंच आहे. रीच द टॉप ऑफ हिल, टेकडीवर तर जायचंच आहे. पण काय करायचं आहे? एन्जॉय ट्रेकिंग, म्हणजे ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून तिसऱ्याचं अचूक उत्तर काय? पर्याय नंबर 3. समजलं? अशा पद्धतीनं आपल्याला हे बघा, हे दे विल एन्जॉय ट्रेकिंग. एन्जॉय शब्द आला का नाही? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता हा पॅसेज झाला. तसाच आता पुढचा पॅसेज पाहूया. पॅसेज नंबर 7 काय दिले बघा. आता हा तर प्रश्न 2019 आलेला आहे गिरे. काय म्हणले बघा? पोसायडन वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. आता पोसायडन अशी नावं मुद्दाम अवघड देतात बरं का. तुमचं जसं नावाचं स्पेलिंग आहे ना, तसं हे पण एक नाव आहे. हे ग्रीक देवता, समुद्राची जी ग्रीक देवता आहे त्याचा राजा होता. हे पोसायडन वॉज द ग्रीक गॉड, देव होता, ऑफ द सी, समुद्राचा ग्रीक देवता म्हणजे पोसायडन होता. ही कॅरीड ट्रायडंट विच वॉज द सिम्बल ऑफ हिज पॉवर. ट्रायडंट म्हणजे काय? त्रिशूळ. आता हे तर शब्द तुमच्या 5वीच्या पुस्तकात नाहीच आहे. मग असे शब्द अवघड तुम्हाला येतील. मग तुम्ही काय करणार? म्हणून शब्दार्थ पाठांतर करा आत्तापासून. हाच उत्तर परीक्षेत येईल असं नाही, पण अवघड जर तुम्ही शब्दार्थ पाठांतर केले तर परीक्षेत सोपं जाईल. ही ट्रायडंट तो नेहमी त्याच्यासोबत बाळगायचा. त्रिशूल विच वॉज द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर, त्याच्या शक्तीचं ते प्रतीक होतं. ही स्पिल्ट माउंटेन्स विथ हिज ट्रायडंट, त्यानं पर्वत दुभंगायचा याच्या साह्यानं. अँड रोल्ड द ब्रोकन पार्ट्स इन टू द सी, आणि त्याचे सगळे तुकडे समुद्रामध्ये जायचे. ही हॅड ग्लिटरिंग पॅलेस, त्याच्याकडे चकाकणारा राजवाडा होता. इन द डेप्थ्स ऑफ द ॲगॉन सी, ॲगॉन सीमध्ये समुद्राच्या तळाशी त्याचा चमकणारा असा राजवाडा होता. आता प्रश्न बघा, हू वॉज द ग्रीक गॉड ऑफ सी, समुद्राचा देवता कोण होता? तर पॉवर नाही, ॲगॉन नाही, ग्रीक नाही, तर पोसायडन हे नाव आहे. आलं का लक्षात? जसं इथं नाव जर ठेवलं आपण, विराट वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी, हे जसं नाव आहे तसंच हे पोसायडन नाव आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1. दुसरा प्रश्न काय आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर पहा पुढचा प्रश्न. व्हॉट डीड पोसायडन कॅरी, हे पोसायडन जो देवता होता तो नेहमी सोबत काय बाळगायचा? पॅलेस, राजवाडा सोबत बाळगायचा का नाही? डेप्थ म्हणजे खोली, समुद्र नाही, तर ट्रायडंट म्हणजे त्रिशूळ बाळगायचा. म्हणून प्रश्न पॅसेज 7व्याचं मधील दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2च. पुढचं, द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ डॅश डॅश. आता हे ट्रायडंट म्हणजे त्रिशूळ, हे कशाचं सिम्बॉल होतं, प्रतीक होतं? आयडियाचं होतं का? नाही. डेप्थ म्हणजे खोलीचं होतं का? नाही. मनी म्हणजे पैशाचं होतं का? पॉवर, इथं लिहिले बघा, सिम्बॉल ऑफ पॉवर. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? अशा पद्धतीनं 7वा पॅसेज पण झाला. होताना सोपा. पहा बरं मग आता 8वा पॅसेज काय दिला? 8व्यामध्ये अगदी सोपे 3 मिनिटात व्हायला पाहिजे. रेड ट्रॅफिक लाईट इज वॉर्निंग, दॅट मीन्स स्टॉप. आता 2021 आलेलं बरं का. रेड ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? लाल ट्रॅफिकची लाईट इज वॉर्निंग म्हणजे ती सूचना आहे धोक्याची. दॅट मीन्स स्टॉप म्हणजे थांबण्याचं सूचना आहे. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड, ते आता सुरक्षित नाही रोड ओलांडणं. अंटील द ग्रीन सिग्नल लेट्स अप, जोपर्यंत हिरवा लाईट लागत नाही तोपर्यंत रोड ओलांडू नये. स्टार्ट वॉकिंग व्हेन ग्रीन सिग्नल इज ऑन, तुम्ही चालायला सुरुवात करायचं आहे केव्हा ग्रीन सिग्नल इज ऑन म्हणजे जेव्हा हिरवा दिवा लागला असेल त्यावेळेस तुम्ही चालायला सुरुवात करा.
इन शॉर्ट अ रेड लाईट इज वॉर्निंग टू पे अटेन्शन. याचा अर्थ काय आहे? लाल लाईट ही तुम्हाला सूचना आहे की लक्ष देण्याची सूचना आहे. समजलं? 3-3 ओळ्याचीच उतार आहेत आता तर हे परीक्षेत आलेले बघा. किती सोपे सोपे आहेत, म्हणजे तुमचा वाचायला वेळ खूप कमी जाईल. आता बघा, इफ रेड स्टॉप, जर रेड कलर हे स्टॉपचा असेल, देन ग्रीन, ग्रीन कलर कशाचा आहे मग? एकदम बरोबर आहे, ग्रीन कलर आहे पर्याय नंबर 1. पे चुकलं. सेफ सुरक्षितचा चुकलं. वॉर्न धोक्याचा नाही तर पर्याय नंबर 3 वॉक. ग्रीन लाईट लागली की आपण चालू शकतो. पर्याय नंबर 3. पुढचा काय आहे? फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट. नाईट या शब्दासाठी यमक जुळणारा शब्द कोणता? नाईटचं काय येईल? 8. नाईट आणि 8 तर जुळत नाही. नाईट राईट, नाईट राईट हे तर जुळायलं की रे. नाईट स्लाईट नाही, नाईट लाईट. तर अचूक आहे पर्याय नंबर 2 नाईट राईट. नाईट राईट हे यमक जुळायलेत म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन पॅसेज. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. फ्रॉम द गिवन पॅसेज दिलेल्या उत्तरातून तुम्हाला विशेषण निवडायचं आहे. आता रेड ग्रीन, मग आता रेड आणि ग्रीन या दोन्हीपैकी कोणतं विशेषण आहे? ए अँड बी करेक्ट. ए आणि बी हे दोन्ही विशेषण आहेत. बी करेक्ट, फक्त बी हे विशेषण आहे. ए करेक्ट, एच विशेषण आहे. ए अँड बी इनकरेक्ट, दोन्ही विशेषण नाहीत. आता लाईट कशी आहे? रेड. लाईट कशी आहे? ग्रीन. म्हणजे लाईटबद्दल माहिती सांगणारा शब्द ग्रीन पण आहे, लाईटबद्दल माहिती सांगणारा शब्द रेड पण आहे, म्हणून दोन्ही विशेषण आहेत. म्हणून याचं पर्याय काय? 1. ए अँड बी करेक्ट. समजलं? नेक्स्ट. बालमित्रांनो, अरे बघत बघत आपला पॅसेज 8 सोबत हा चॅप्टरसुद्धा संपला. मुलांनो, खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि मुद्दाम तुम्हाला प्रत्येक प्रश्न आम्ही खूप दमानं यासाठी शिकवला की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न तुमचे चुकू नये, परीक्षेत छान पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क पडावे, हीच आमची तळमळ आहे. तुम्ही हा भाग पाहिलात, छान अभ्यास केलात, त्याबद्दल धन्यवाद.